तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला आजचा विषय असणार आहे सॅमसंग फोन. तर मुद्दा असा आहे की मी सध्या सॅमसंग S21 FE हा फोन यूज करतो आणि जवळपास 3 वर्षापासून हा फोन मी वापरत होतो. पण आजपर्यंत मला याबद्दल कोणतीच मोठी कंप्लेंट आली नव्हती. पण जेव्हा मला एक सॉफ्टवेअर अपडेट आल्या फोनमध्ये 1 UI 8चा, त्यानंतर त्याच्यावर एक अचानक ग्रीन लाईन दिसली आणि त्याच्यानंतर जे झालं ते फ्रीमध्ये रिप्लेस झाला की नाही आणि शेवटी फोन रिपेअर होऊन परत कसा मिळाला. तर चला सुरुवातीपासून सांगतो. तर सुरुवात झाली ती एका सॉफ्टवेअर अपडेटनंतर. माझ्या सॅमसंग S21 FEला 1 UI 8चा अपडेट आला. अपडेट केल्यानंतर काही काळाने मला डिस्प्लेवरती एक व्हर्टिकल ग्रीन लाईन दिसली. सुरुवातीला मला वाटलं की ती कदाचित सॉफ्टवेअर ग्लिच असेल. फोन रिस्टार्ट केला, काही बेसिक गोष्टी चेकसुद्धा केल्या, पण काही केलं ती ग्रीन लाईन गायब झाली नाही. आणि सगळ्यात कन्फ्युजिंग गोष्ट म्हणजे फोन बाकी पूर्णपणे व्यवस्थित चालू होता, टच वर्किंग होता, कॅमेरा वर्किंग होता, बाकी सगळं नॉर्मल होतं. फक्त डिस्प्लेवरती एक ग्रीन लाईन होती. पण प्रॉब्लेम इथेच थांबला नाही. हळूहळू डिस्प्लेवरती ग्रीन लाईन्स वाढत गेल्या. सुरुवातीला ग्रीन लाईन एकच होती, नंतर हळूहळू आणखीन वाढायला लागल्या. काही काळाने माझ्या फोनवर डिस्प्लेवर तब्बल 9 ग्रीन लाईन झाल्या. आता मात्र खरंच प्रॉब्लेम झाला होता, कारण फोन माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. खूप सारे कामं आपल्याला फोनवरती करावी लागतात आणि फोनची ही कंडिशन बघून मी खरंच खूप इरिटेट झालो होतो. सगळ्यात वाईट म्हणजे फोनला कोणताही मोठा फिजिकल डॅमेज नव्हता, म्हणून एकच ऑप्शन होता जो की सॅमसंग सर्व्हिस सेंटर. आणि सॅमसंगकडून आपल्याला 3 वर्षाची डिस्प्ले वॉरंटी मिळते. त्यासाठी तुम्हाला त्याचं फिजिकल बिल किंवा सॉफ्ट कॉपीसुद्धा ठेवली तरी चालेल, पण मात्र बिल तुमच्याजवळ असणं हे खूप गरजेचं आहे. मग मी सॅमसंगच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो. तिथे त्यांना सगळी स्टोरी सांगितली की मी फोन अपडेट केला, अपडेटनंतर ऑटोमॅटिकली ग्रीन लाईन आली, फोन कुठल्या पद्धतीनेही डॅमेज झाला नव्हता. त्यानंतर ज्या ग्रीन लाईन्स आहेत त्या ऑटोमॅटिकली वाढत गेल्या. तेव्हा त्यांनी मला सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी बिलची जी आहे ती मागितली. त्यांनी बेसिक चेक्स केले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की फोन आपल्या वॉरंटीमध्ये असल्यामुळे तुम्हाला जो रिप्लेसमेंट आहे ती डिस्प्ले रिप्लेसमेंट जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. त्यासाठी फक्त तुम्हाला जे सर्व्हिस चार्जेस आहेत 413 रुपये ते तुम्हाला पे करावे लागतील. जेव्हा मग त्यांनी मला माहिती दिली तेव्हा खरंच खूप आनंद झाला, कारण डिस्प्ले रिप्लेस करणं सॅमसंगचा तोसुद्धा खूप कॉस्टली जाऊ शकतो. कमीत कमी 10,000च्या वर तरी तो आपल्याला डिस्प्ले नक्कीच मिळाला असता. पण डिस्प्ले वॉरंटीमध्ये जो चेंज होत होता ती खरंच खूप चांगली गोष्ट होती. तर त्यांनी मला खरं तर एक फोनचा जो बॅकअप आहे तो ठेवायला सांगितला. आणि कमीत कमी 10 दिवस तरी लागतील फोनचा डिस्प्ले चेंज होऊन यायला, हे माहिती त्यांनी मला दिली. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की फोन सर्व्हिस सेंटरमध्ये पूर्णपणे चेक केलं जाईल, फिजिकल डॅमेज आहे का, किंवा फोनमध्ये पाणी वगैरे काही गेले का, त्याच्यामुळे सुद्धा फोन डॅमेज होऊ शकतो. तर फोन मी सबमिट केला बॅकअप वगैरे घेऊन आणि कमीत कमी 10 दिवस तरी फोन त्यांच्याकडे ठेवावा लागला मला. आणि तोपर्यंत मला फोन तर लागणारच होता नेहमीच्या कामांसाठी. तर मी दुसऱ्या फोनमध्ये बॅकअप घेतला. बेसिक्स ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते माझ्या दुसऱ्या फोनमध्ये ठेवल्या आणि फोन त्यांच्याकडे सबमिट केला. कमीत कमी 10 दिवस तरी त्यांनी मला फोन हा जो आहे तो त्यांच्याजवळ ठेवला. त्यानंतर 10 दिवसानंतर मला सॅमसंगकडूनच फोन आला आणि मला सांगण्यात आलं की तुमचा फोन जो आहे तो पूर्णपणे नीट झालेला आहे आणि जो डिस्प्ले आहे तो रिप्लेस झालेला आहे आणि ग्रीन लाईनचा इश्यू जो आहे तो पूर्णपणे सॉल्व झालेला आहे. ही बातमी माझ्यासाठी खरंच खूप छान होती. आणि माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण डिस्प्ले रिप्लेसमेंटसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागली नाही. माझ्या केसमध्ये डिस्प्ले रिप्लेसमेंट फ्री झाला आणि मला फक्त 413 रुपये सर्व्हिस चार्जेस म्हणून पे करावे लागले. जर तुमच्याकडे सॅमसंगचा कुठलाही फोन असेल, कुठलंही मॉडेल असेल, तर त्याचं सॉफ्ट कॉपी तुम्ही तुमच्याजवळ नक्की ठेवा.
खरं तर फोन लगेच रिपेअर शॉपमध्ये देण्याआधी एकदा सर्व्हिस सेंटरला तुम्ही चेक करून घ्या. तुमच्या फोनची फिजिकल कंडिशन, इलिजिबिलिटी, पॉलिसीनुसार रिप्लेसमेंट अवेलेबल आहे का, हे त्यांच्याकडून आधी कन्फर्म करून घ्या. कारण प्रत्येक केस सारखी असेल असं नाही. सॅमसंगच्या वॉरंटी इन्फॉर्मेशननुसार वॉरंटी रिलेटेड रिपेअर्स ऑथोराईज पर्सनलकडून केले जातात. त्यामुळे सर्व्हिस सेंटरकडे इन्स्पेक्शन करून घेणं हे कधीही योग्य आहे. एक ग्रीन लाईनपासून सुरू झालेला हा प्रॉब्लेम 9 ग्रीन लाईनपर्यंत गेला. पण शेवटी सॅमसंग सर्व्हिस सेंटरकडून माझा डिस्प्ले जो आहे तो रिप्लेस झाला आणि फोन पुन्हा एकदा एकदम परफेक्ट कंडिशनमध्ये माझ्याकडे आला. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुमच्या सॅमसंगच्या फोनसोबत किंवा कुठल्याही मॉडेल सॅमसंगचा जो असेल त्यासोबत जर ग्रीन लाईन इश्यू झाला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स जो आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच रिअल एक्सपिरियन्स आणि नक्की नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.